हॅलो 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 रामकृष्ण रामी हि दोन्ही सादरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी पांडुरंगा करो करू प्रथम म्हणा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम
कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानिश्वादपणुधारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरूंची तीत नमस्कारोणी आता मनोजवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानभियुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यकरूपं करुणाकर्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्परी परिपूर्णलोचनं मार्तिनमतराक्षसान्तकं सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू विठ्ठला 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 रामकृष्ण रामे ही दोन्ही सादरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी आता हृदय हे आपुले चौफाळून या भरे वरी बैसो पावले श्री गुरूंचे मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या श्रीमंत श्री मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय या भंगातून मानव देहाला आलेल्या प्रत्येक प्राण्याला प्रत्येक व्यक्तीला स्वतःची सोडवणूक करायला सांगतायत विठ्ठला विठ्ठला अभंग माऊली माहुशी ज्ञानोबारायांचा घेतलेला आहे. कीर्तनकार उंचीने जरी मोठा असला तरी ज्ञानोबारायांचा अभंग छोटा आहे 3 चरणाचा. आपल्या या काजीपुरे गावातील आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली व सप्त्याचं जे वर्ष आहे ते 8वं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, या ठिकाणी आल्यानंतर आमचे सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी भेटले. सर्व तरुण आहे. सप्ताह ज्यांनी आयोजित केला नियोजित केला जे या सप्त्यात कार्यरत आहेत ते सर्व तरुण आहेत. आणि गोष्ट अशी आहे युवा युवा असं जे म्हटलं जातं, ज्ञानोबारायांचा अभंग सुद्धा घेतला, माऊली सुद्धा युवाच आहेत, सर्व युवा आहेत. या ठिकाणी जे म्हणणार आहेत ते युवा आहेत. पहिल्या दिवसाचे कीर्तनकारही युवा आहेत. आयोजन नियोजन केलं त्यांनी तेही युवाच आहेत. आणि दुसरं युवा
या शब्दाचा उलटा जर अर्थ केला तर वायू होतो. आणि हनुमंतराय कोणाची मुलगा आहे? वायूचे. म्हणून आपल्याला सुद्धा या आपल्या काजीपुरे गावाची या सप्ताची वायू सारखी कीर्ती करायची आहे. आणि ती जर कोणी करेल तर युवा विठ्ठला विठ्ठला. कुणाचंही नाव न घेता संपूर्ण ग्रामस्थ सर्वांनी मिळून ही तारीख दिली. त्यात आमचे मामा असतील, तात्या, आणि तसं जर पाहायला गेलं तर इथं सर्व मामा आहेत. ज्यापाशी लिहित्यास नामा कोणी पाहुणावी आहेत, कोणी फुईभावी आहेत. विठ्ठला विठ्ठला जास्त परिहार न देता आतापर्यंत मी यांचा ऐकत होतो, आता तुम्ही माझा ऐका. ज्ञानोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. आणि नंतर म्हणतात हे संसाराचं बंधन जर कशाने सुटेल तर ते नामस्मरणाने. आणि आज जो दिवस आहे तो कशाचा आहे? नामपर. अलौकिक अशी एक परंपरा आहे या वारकरी संप्रदायामध्ये की पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला पाहिजे. आणि लिखित परंपरा म्हणजे शेवटच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं पाहिजे. पहिला दिवस आहे, जेवणाला बसत असताना आपल्या पुढे पत्रवळीच येते. तसं मी आता पत्रवळी टाकून जाणार, मग ती पत्रवळी 2 रुपयाने राहो का 20 रुपयाने राहो का 2000ने राहो. पत्रवळीत आपल्याला जेवण करायचं आहे. मी पत्रवळी टाकायचं काम करेल. आणि या 6-7 दिवसामध्ये मग कोणी जिलबीवाडी, मग कोणी लिंबूवाडी, मग कोणी काळ्या मसाला भाजीवाडी, कोणी पुरणवाडी, आणि सगळं वाढल्यानंतर ज्या पद्धतीने शेवटच्या दिवशी आपण काला करतो तसं पत्तरवाळी सुद्धा आपल्याला परमार्थाचा काला करायचा आहे का आपल्याला संसारातलं प्रपंचातलं खरगट त्या पत्रवळीत ठेवायचं आहे ते तुमच्या हातात आहे. विठ्ठला जास्त इकडे तिकडे न बोलता सरळ अभंगावर येतो. हा जो 7 दिवसाचा सप्ताह असतो तो म्हणजे काय असतो माहितीये का? समोर गाडी दिसली म्हणून माझ्या लक्षात आलं, प्रत्येक माणसाकडे गाडी असतेच. मोटरसायकल म्हणा, 4 व्हीलर गाडी असेल असते, ऐपतप्रमाणे पद्धतीप्रमाणे त्याच्याकडे गाडी असते. पण ती गाडी 3000 किलोमीटर फिरल्यानंतर माणूस कुठे नेत असतो? सर्व्हिस सेंटरला. आता सर्व्हिस सेंटरला गेल्यानंतर तिथं मेकॅनिकल असतात. मग तो एकच माणूस सगळं गाडीचं बघतो का? त्या स्पेशलिस्ट असतात. मग कुणी लाईट बघतो, कुणी दरवाजे, कुणी मागचा दरवाजा, कुणी इंजिन बघतो. त्याच पद्धतीने आपल्याला ही जी गाडी भगवंताने दिलेली आहे आणि आपण ही गाडी 365 दिवस संसारात चालवत असतो. 365 दिवस इतकी चालवतो, इतकी चालवत जातो, गाडी खटारा होईल. त्या सप्ताह पहिल्या चला कीर्तनले आज काढली असो 7 दिवस तो भिडत नाही. उन्हात एलेजियस तरी गाडी आणत नाही. मग गोष्ट तशी आहे. तसं ह्या सप्ताहामध्ये 7 दिवसाचे कीर्तनकार येणारे हे सुद्धा मेकॅनिकल आहेत. मग पहा आपली ही गाडी मग कसं असतं माहिती का? गाडीला 2 लाईट असतात, एक अपर आणि एक डिप्पर. म्हणजे त्या दोघात असं असतं, एक जवळचं दिसतं, एक लांबचं दिसतं रात्रीच्या वेळेला. तसं काही काही माणसांचं तसंच झालेलं असतं. त्याचे दूर दिकस नाही, फक्त जोडे दिकस. काही काहींचं असं असलेलं असतं, जवळच दिसतं, सर्व गोरकुल संडारेशन मनाच गरमा, बाकीला जाऊ दे तिकडे. कुणाला जवळचं दिसतं, कुणाला लांबचं दिसतं. कुणाचे हे गेलेले असतात, कुणाचं इंजिन खराब झालेलं असतं म्हणून ते इंजिनला सुद्धा ग्रीस वगैरे लावावं लागते. एखादा माणूस म्हणतो सप्ताह मग मला बी काहीतरी काम द्या. मग कार्यकर्ते मंडळी म्हणतात तुम्ही 7 दिवस शांत बस, आहेच मोठं काम आहे. म्हणजे त्याचं इंजिन खराब झालेलं आहे. म्हणून आपण सुद्धा ही आपली गाडी या ठिकाणी आणा. आणि आपली गाडी सुद्धा तुम्ही आणल्यानंतर तिची सर्व्हिस करून घ्या. तिला तुम्ही काय म्हणता ते लिजास 3 महिना फ्रीजास गाडी
सर्व्हिसिंग, ती सर्व्हिसिंगला आणा आणि ही गाडी सर्व्हिसिंग 7 दिवस झाल्यानंतर 365 दिवस मस्त संसारात चालवा. विठ्ठला विठ्ठला. मग ज्ञानोबारायांचा हा जो अभंग घेतलेला आहे, ज्ञानोबाराय म्हणतात की आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोड. या संसारातून बंधन माणसाला मुक्त करायचे आहेत, आपली 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 सोडवण करायची आहे. मग बऱ्याचशा वेळेस होतं संसारातून बाहेर पडणं म्हणजे काय करणं, घरदार सोडणं, बायका मुलांपासून राम राहणं हे नाही महाराज. हे मन इतकं जबरदस्त आहे माणसाचं. एखादा कुत्रा आहे, त्याच्यासमोर तुम्ही नॉनव्हेज ठेवा, त्याला तर बांधी ठेवा, 5 दिन त्याला सोडूच नका. खावाला बाजार भाकर द्या, नॉनव्हेज ठेवा. 5 दिवसानंतर त्याला जर सोडलं तर तो कोणली बी तरी पाहिजे. तसं आपलं मन आहे. आपण जेवढं म्हणू की आपल्याला संसारापासून लांब जायचं, संसारापासून लांब जायचं, तितकं ते संसाराजवळ येत असतं. मग संसार म्हणजे काय? संसार या शब्दाचा अर्थ असा आहे, आज या ठिकाणी कीर्तन आहे, काल या ठिकाणी तमाशा आहे. आज या ठिकाणी पाणी आहे, काल त्या ठिकाणी रस्ता असेल. आज या ठिकाणी बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी काही नसेल. याला म्हणतात सरती संसार, जो कायम सरत असतो. आपण असो, आपण नको असो, काही फरक पडत नाही. काही जणी म्हणतात मी गेल्यावर कसं होईल, तू फक्त जाई दाखव. संसार सागर संसार फिरत असे गरगर. संसार काय करतो? सांगड बांधा रे भक्ती. हो, काय करा? भक्तीची सांगड बांधा. मग गोष्ट अशी आहे, संसार तर गरगर माणसाला फिरवतो. माणसाला आयुष्यात येऊन तर काही ना काही करायचंय. आजचा नामपरामंग म्हणजे काय मायबाप? नाम म्हणजे काय? आपलं स्वतःच एक भगवंताचं नामस्मरण करणं. गोष्ट अशी आहे, माणसांचा जीवनामध्ये परमार्थ असा चालू आहे की तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. जुन्या काळी लग्न असायचे आणि लग्न असल्यामुळे जुन्या काळी फ्रीज नाही होता. फ्रीज नव्हते म्हणून लोकांच्या घरी मडके असायचे आणि खूप गाई म्हशी असायच्या. तर बकरीनं दूध, जर्सी गाईनं दूध अजिबातच नाही, असे मडके वगैरे असायचे. आणि मग एका ठिकाणी त्या म्हातारीच्या मुलाचं लग्न होतं. आता त्या म्हातारीच्या मुलाचं लग्न होतं, घरात मांजर होती. असं की नाही त्या स्लापणार आहेत, उन्हाळ्यामा गरम आहे, हिवाळ्यामा थंडी वाजते, तसं की नाही. ते स्लाप तर त्याला साने असायचे वरती. तर मांजरचा धाक होता त्यांना, आणि मांजरचा धाक असल्यामुळे मग त्याला वाटलं आपण दाखव वाटेत दूध दही सगळं काही येईल, ही मांजर येईल आणि काय करेल, ते सगळं फोडून टाकेल, खाऊन पिऊन टाकेल. मग तिने काय केलं, ती मांजर बरोबर धरली. आणि धरल्यानंतर आता लग्नाला जायचं होतं. समजा आता लग्न इथून धुळ्याला आहे. धुळ्याला जायला किती तास लागतात? 2 तास. लगीन कितला तास ना? 4 तास. येवाल कितला तास? 2 तास. कितला होणार? 8 तास. 8 तास. आता ती सकाळी ती मांजर 8 वाजता तिने काय करा, पातेला खाली ठेवली. ती काही कोंबडी धुळीत होती, ती पातेला खाली ठेवली महाराज. आणि ती गेली लग्नाला. 8 तासानंतर परत आल्यानंतर ती म्हणतो मायव मांजर ठेवली होती, ती बाहेर काढली पडी. त्या मांजरी ती शेपूट आलाय. अजून जिथे तिने शेपूट हलवली. आणि शेपूट हलवल्यानंतर तिने काय केलं, आता सगळे पाहुणे मंडळी सगळे आलेले होते आणि घरात नवीन सून सुद्धा आलेली होती. मग तिने काय सांगितलं माहिती का, एक काम कर म्हणे तू. आता ती घरात आल्यानंतर सासू सुना दोघीच होत्या. ही नेमकी घरात आलेली होती आणि हिला सांगितलं तू बाहेर जाताना पाय पडायला कशाला जाशील, एवढी मांजर जाय आणि मागेच्या दारी फेकून दे. आता असं समजल्यानंतर त्या सुनेच्या डोक्यामध्ये एकच खटका पडला. या गावामध्ये
या घरामध्ये एक अशी प्रथा असली पाहिजे की मुलाचं लग्न झाल्यानंतर मांजर मारता ती सून म्हणे ते मला बी पोरे होई आणि मी बी तीन लग्न माझे मांजरच मारसू. काय म्हटली ती? मी मांजरच मारेल. तिला त्यातलं काही माहिती नाही, हिने जे केलं म्हणून ती ते करते. आणि आपली सुद्धा गत्य परमार्थामध्ये तशीच होती. पुन्हा गुरुवार धरला आहे ना म्हणजे सर आपण धराना. त्यांनी त्या सोमवारचे उपवास केले, त्या दायान लाडू मुरमणाना लाडू, सकाळी पांढरं वस्त्र घालून जायचं. हाई बाई निघाल ती एक म्हण आपल्या ऐरणीमध्ये, आया बाया स्थिती ती भर उठव दल्ली नवरा कर. हे तसं आपलं जीवन चालू आहे. आपल्याला काही परमार्थ म्हणजे आपल्याला काही समजतच नाही. आपण आलो कशासाठी आणि आपण आलो तर आपण करायचं काय आणि आपलं गेल्यानंतर काय होणार आहे. आता माझं या ठिकाणी जयेश नाव आहे. जयेश नाव हे कुणी ठेवलं? आई वडिलांनी ठेवलं. कधी ठेवलं? 5 दिवसानंतर. मग त्या 12 दिवसाच्या 5 दिवसाच्या अगोदर माझं नाव काय होतं? मी गेल्यानंतर मी कुठे जाणार आहे? कधी कधी माणसं म्हणत असतात काय हो त्या माणसाचा स्वभाव खूप चांगला आहे पण त्याचा मागच्या जन्मीचं काही काम असेल, मग तो मागच्या जन्मी कोण होता हे माणसाला कळत नाही. मी असं म्हणत नाही देवदेवच करा, भजन पूजनच करा, सर्व करा, पण माणसाने ही जाणीव राहू दिली पाहिजे की आपण आलोय कशासाठी आणि आपल्याला जाऊन काय करायचंय. हा विचार जर माणसाने झोपताना 10 मिनिटं जर केला ना, खरंच तो जीवनाचं काहीतरी सार्थक करू शकेल. मग माऊली म्हणतात की आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की. स्वतःची सोडवणूक करा म्हणजे संसार सोडून जाऊ नका. अरे काहीतरी आल्यानंतर तुम्ही करा. कसं आहे माहिती का, या ठिकाणी तर आपण आलोय आणि आपल्याला तर काही समजत नाही. मग एका माणसाने रस्त्याने जात असताना ज्ञानोबांना असं सांगितलं की माऊली तुम्ही म्हणतायत की संसाराची सोडवणूक करावी. तो माणूस जात होता. जाताना त्याला अनेक दिवस झाले तो चालत होता आणि चालता चालता एका वेळेस त्यांना ज्ञानोबा भेटले आणि माऊलींनी भेटल्यानंतर माऊलींनी सांगितलं का रे बाबा कुठे निघला, कुठे चाललास तू, कुठे निघाला? काय नाही माऊली, ती समोरची सुखाची पाटी जी दिसते ना मी तिच्या मागे जातोय. माऊली म्हटले बाबा या सुखाच्या पाठीमागे मागे तू 7 दिवस जाऊ नको, 7 महिने 7 वर्ष जाऊ नको, अरे तू 7 जन्म जरी चालला तरी तुला तिथं सुख प्राप्त होईल. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणभर यज्ञ नाही केला. जीवनात एक यज्ञ सुद्धा तू केला नाही. संपूर्ण आयुष्य तुझं असंच गेलं. आणि मग ज्ञानोबांनी सांगितलं की बाबा तुला जी सुखाची पाठी दिसते, जी आनंदाची पाठी दिसते ना, तिथं तू पोहोचू शकत नाही. कारण तू ज्या मार्गाने जातोय तिथे सुख नाही, ते फक्त तुला भासतं, फक्त दिसतंय. तुला जावं असं जर वाटत असेल तर मी सांगतो त्या रस्त्याने जा. म्हणून माणसाने संगत सुद्धा अशाची केली पाहिजे, तिथून माणूस सुटला पाहिजे. नाही तर सकाळचा काम असे का चुना अशाची संगत करून काय फायदा. संगत करायचे संग
लागरे तेरी अच्छी बनेगी. आणि संतांच्या संगतीत जर माणूस गेला तर माणसाचं चांगलं होत असतं. मग तो ज्ञानोबारांची संगत लागल्यानंतर माऊलींनी सांगितलं की तू काय कर, तू ह्या वाटेने जा. तुला संसारातली बंधनं जर तोडायची असतील तर तू ह्या वाटेने जा. मग तो म्हटला माऊली बंधनं तोडण्यासाठी काहीतरी हत्यार पाहिजे ना. एखादं झाड तोडायचं असलं तर काहीतरी हत्यार पाहिजे. एखादं घर फोडायचं असतं तर काहीतरी हत्यार पाहिजे. मग तुम्ही संसारातली बंधन तोडायला सांगताय, मग तुमच्याकडे हत्यार काय आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी. तुला या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर तू काय कर, तू फक्त एक काम कर म्हणे, फक्त राम आणि कृष्ण ह्या नामाचं चिंतन कर. मग तो म्हणे बापरे एवढा मोठा संसार आहे, या संसारा कुणालाही चुकला नाही, यांनी कधी कुणाला नीट जगू दिलं नाही, राहू दिलं नाही, आणि फक्त दोन नामावर तुटेल असा संसार आहे. इतका मोठा संसार आहे महाराज. लग्न झाल्यावर बऱ्याच त्याची फजिती बघितली जाते. काय झालं माहितीये का, सिटी गावामा शहरमा शहरमा सिटी गावामा दोन घर होते. शेजारी आहेत त्या. आता शेजारी असायचे तर एकाच्या घरामध्ये सकाळी सकाळी नुसता हसायचा आवाज यायचा. ऐकताय तुम्ही काय, हसायचा आवाज यायचा. आणि याच्या घरामध्ये नुसता भांडण्याचा आवाज यायचा.
तर भांडणांचा आवाज यायचा नंतर हा काय म्हटला माहितीये का, म्हणजे काय मस्त संसार आहे यांचा, काय सुखाचा संसार आहे. जेव्हापासून भाडेकरी म्हणून आपल्या शेजारी आले तेव्हापासून तर नुसतं हसतच म्हणे. रात्री बी उठ नका हसतच, दिल्ली उठ नका तरी हसतच, दुपारी बी उठ नका हसतच म्हणे. आणि काय ही मला भेटली म्हणे नुसती भांडण, कटकट कटकट कटकट. मग तो म्हणे त्यांनी खूप दिवस पाहिलं, 1 महिना 2 महिना पाहिली. याला एक वेळेस आपण विचारू का रे भाऊ असं काय आहे जादू की तुम्ही दोन्ही नुसतं हसतस. एक दिवस भेटला तो. एक दिवस भेटल्यानंतर म्हणे का रे लग्न झालं माझं, अशी भेटी जायले नुसती भांडण कटकट कटकट कटकट. आणि असं काय म्हणे तुमचं प्रेम एकमेकांवर की तुम्ही नुसता रात दिन असतातच म्हणे. हारायचं ऐकू येते तू म्हणे जाऊ दे तुमपेक्षा आपलं मनापेक्षा तू ना बरं नाही भाऊ म्हणे. सांग म्हणे काय असं. तू म्हणे एक काम सांगू का, आम्ही काबा असतो तुला माहिती आहे का म्हणे. काब म्हणे सकाळी डबा बांधणारास 8 वाजता ती पोया लाटत राहस. काय पोया लाटस. थोडं मी काय बोललो का ती लाटणं आणि फेकस म्हणे वाले. लाटणं जर लागलं तर ती असस, आणि लाटणं माल न लागतं भीतले लागणं तर मी असस. तो म्हणे तुमच्यापेक्षा आमनंच बरं आहे. विठ्ठला असा संसार आहे महाराज. म्हणून या संसारातून मुक्त होण्यासाठी, बंधन तोडण्यासाठी माऊली सांगतायत की तुम्ही राम आणि कृष्ण या नामाचं चिंतन करा. गोष्ट अशी आहे, राम आणि कृष्ण का सांगितला महाराज. रामकृष्ण नुसतं कीर्तनात बी नाही. आता आमचं ते थोडे पाहुण्याची नाताची मंडळी होती, त्या मला सांगत महाराज कीर्तन राहू द्या म्हणे, पांढरा कपडा काढल्या रंगीत धोतरण्याचा म्हणे. समजलं का, कीर्तन नका करा म्हणे. मग काय करा म्हणे, राम हरे रे ना. महाराज कीर्तन नुसतं कीर्तनातच रामकृष्ण नसतं. तुम्ही सुरुवातीला जे रात्रभर कीर्तन चालू असताना त्याच्या सुरुवातीला सुद्धा ते असंच म्हणतात, हे रामा रामा. पहिले नमू गणपतीला, दुसरा नमू शारदेला, आणि तिच्या नमू देवकी नंदला. झोपेले ते लागतील सगळा बदल होई गेला ना. मग असं आहे. म्हणून राम आणि कृष्ण या भगवंताने हा जो अवतार घेतला तो खूप वेगळा घेतला. आणि हा अवतार घेतल्यामुळे या समाजाला काहीतरी शिकवून दिली. म्हणून आचरण करावं ते राम प्रभूंच्या अवताराचं, आणि उच्चारण करावं ते कोणाचं, भगवान श्रीकृष्णाचं. असंच गावात श्रावणचा महिना चालू होता, आणि महिना चालू हरिविजय त्या ठिकाणी ग्रंथ चालू होता. तो माणूस दररोज हरिविजय ऐकायला, तो दररोज हरिविजय ऐकायला यायचा. घरी गेला, घरी गेल्यानंतर त्याने सांगितलं म्हणे का हो आपलं कधी कधी बाईलाही का म्हणता म्हणे का ग म्हणे काय हरिविजय ऐकायला जातो म्हणे मी. मग भगवंताचे 108 बायका होतात म्हणे. मग ती म्हणे तुम्ही दुपार ऑफिसला जात घ्यात का. बीबी हनुमान मंदिर मग पांडव प्रताप ऐकायला जा असं द्रौपदीले 5 पैसे जात म्हणे राहू दे. म्हणून पहा तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. आचरण नाही करायचं, फक्त उच्चार करायचा. आणि गोष्ट अशी आहे खूप महत्वाचे महाराज यांचे नावही खूप सुंदर आहे. संसारात जो सरळ असतो त्याला राम म्हणतात, आणि कृष्ण म्हणजे काय माहितीये का, हे संसार तुम्ही आधी प्रमाण दिलं असतं सागराचं काय संसार सागर ते प्रमाण दिलं महाराज. तसं हा जो कृष्ण आहे तो जो खाल्ला हुक आहे ना, तो संसारात बुडाल्यांना काढण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला संसाराच्या बुडालेले जसं गाडी नदीत पडल्यानंतर जसं ते क्रेनने हुकाने काढले जाते, तसं कृष्ण म्हणजे हुकाने काढलं जातं. हे कृष्णाचं हे नाव आहे. आणि गोष्ट अशी आहे त्यांचं जगणं सुद्धा तसं आहे. मायबाप पहा, जगत असताना आपल्याला वैर हा जीवनात भेटतच असतो. आणि गोष्ट अशी आहे, तुम्ही रामायणातलं जर उदाहरण बघितलं, प्रभू रामचंद्रांचं मी जीवन आपल्याला सांगतो. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम का म्हणतात. आणि गोष्ट अशी आहे, त्यांचं ज्यांनी नामस्मरण केलं त्या भगवान श्री हनुमंतरायाचा हा वर्धापन दिवस आहे. वनवासाला गेल्यानंतर सर्व अयोध्या नगरी त्या ठिकाणी रामप्रभूंना भेटायला आली. त्या एक ठिकाणी कौसल्य होती, कैकेयी होती, सुमित्रा, भरत, शत्रुघ्न
सर्व नगरी आलेली होती आणि जिने वनवासाला पाठवलेलं होतं ती कैकेयी सुद्धा आलेली होती. आणि येत असताना सर्वजण इकडून काही लोक उभे राहिले, इकडून काही लोक उभे राहिलेले. भरत, शत्रुघ्न, कौसल्या, सुमित्रा माता सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि ज्या कैकेयीने वनवासात पाठवलेलं होतं ना ती समोर लांबवर उभी होती, समोर लांबवर उभी होती. आणि प्रभूंनी सर्वांना पाहिलं, रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांना पाहिलं आणि सगळ्यांना पाहिल्यानंतर पुढे निघले. पुढे निघाल्यानंतर या समाजाला असं वाटू लागलं की आता राम प्रभू कौशल्याचं दर्शन घेतील, सुमित्रे मातेचं दर्शन घेतील. पण राम प्रभू सरळ कुणाजवळ गेले? कैकेयी मातेजवळ गेले. आणि कैकेयी मातेजवळ गेल्यानंतर राम प्रभू कैकेयी मातेच्या चरणाला स्पर्श करतायत आणि एका बाजूने आवाज येतोय, नाही दादा नहीं, उनका दर्शन मत तो दादा, हो तो चांडालनी है, हो तो पापिनी है, हो तो रघुकुल को डंक लगाने वाली काली सर्पिनी दादा, उसका दर्शन लेते हो आप. त्यावेळेस राम प्रभू म्हणताय, नहीं रे भरत, अरे हे तू मेरी माँ है. प्रभु दादा अपनी माँ तो कौशल्या है, ये तो किसी अभागी की पापी की माँ हो सकती है, इसने तो मेरे दादा को वनवास दिया है. अरे भरत नहीं, अरे हे तो हमारी माँ ही नहीं, हे तो हमारी जननी है. कारण जननी तिलाच म्हणतात जिने जन्म दिला असेल. आपण बस स्टँडला गेल्यानंतर एखादी आजीबाई उभे असला पण सर्व माहिती तिकडे माहित आई आपल्या कुणालाही म्हणतो, पण जननी मात्र तिलाच म्हणावं लागतं की जन्म दिलाय. त्यावेळेस राम प्रभू म्हणतायत, अरे रामाला जन्म देणारी जरी कौशल्य असली तरी संबंध रामायणाला जन्म देणारी कोण आहे? कैकेयी आहे. म्हणून ती माझी जननी आहे. हे सुद्धा आपल्याला शिकवलं जातं मायबाप. भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीने पाहायला विचार केला, जर त्यांच्या चरित्राकडे पाहिलं तर त्यातून सुद्धा शिकण्यासारखं आपल्याला खूप आहे. हा अभंग म्हटलेला आहे की आपुले आपण करा सोडवण. तसं भगवंत सुद्धा महाराज गोपिकांवर, गोपाळांवर इतकं प्रेम करत होते, इतकं प्रेम करत होते की त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. आणि मथुरा आणि गोकुळ किती लांब होतं महाराज? अहो फाटा ते काजीपुर बस एवढ्याच लांब होतं. पण अनेक वर्ष झाले तरी एकमेकांना भेटले नाही भेटले. उद्धवजी ज्यावेळेस विचारतात की का हो देवा तुम्ही रडतात, तुम्ही त्या गोकुळाकडे राजमहालातून उभे राहून बघतात, मग त्यांना भेटायला का जात नाही? त्यावेळेस त्यांनी सांगितले की त्या गवळणी स्वतंत्र नाही. आता माणूस मी म्हणजे घटना वाचल्यानंतर समजतं, व्हॉट्सअपवर येत असतं, आता माणूस हे काही प्रेम करतात ना त्याच्यामुळे दुसऱ्याचा जीव घेतात, जीव देणारे जीव घेतात. हे प्रेम नाही महाराज, हे फक्त काय आहे? एक मुकुट आहे. जसं यात्रेमध्ये ते चेहरे क्रिश वगैरे त्याचा लावून, तसं आहे महाराज. प्रेम सुद्धा भगवंताकडून शिकावं आणि त्याग सुद्धा कोणाकडून शिकावा? भगवंताकडून शिकावा. अर्जुनालाही भगवंताने तेच सांगितलं की ए अर्जुना, मी तो वैकुंठी न दिसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरे योग्यांची मानसे उमरडून जाय, तयापाशी पांडवा मी हरपे घेऊसावा, जेत नाम घोष भरो माझा तो प्राण माझा. अर्जुनाला सांगतात की अर्जुना मी त्याच ठिकाणी असतो, एक वेळेस मी वैकुंठातही दिसणार नाही, एक वेळेस भानुबिंबातही दिसणार नाही, योग्यांच्या मनात दिसणार नाही. फक्त ज्या ठिकाणी नामस्मरण चालू असताना
नाही जेथे नारदा येते माझे भक्त ज्या ठिकाणी माझं नामसंकीर्तन करतात मी त्याच ठिकाणी असतो असं सांगतात आणि अर्जुनाला सुद्धा हेच सांगतात म्हणून सांगतो की जेवढा संगत अतिशय महत्वाची आहे. महाभारतामध्ये 2 युद्ध झाले म्हणजे 2 जणांची युद्ध झाले खूप गाजले त्यातला एक म्हणजे कर्ण आणि दुसरा कोण होता अर्जुन होता महाराज. म्हणून संगत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो अर्जुन होता आणि कर्ण होता दोघही सफळ होते त्यात जास्त श्रेष्ठ म्हणजे हा कर्ण होता तरी सुद्धा कर्णाला मरावं लागलं आणि अर्जुनाला जिंकावं लागलं. त्याचं कारण म्हणजे संगत आणि सारथी. अर्जुनाचा बाण जर चुकला तर भगवंत म्हणायचे अरे वा अर्जुना क्या बाण मारा नाही 1 नंबर अजून मार. आणि हा जो होता हा शल्य पांडवांचा मामा तू कर्णाला म्हणायचा अरे काय एवढी मोठी धनुर्विद्या तुझ्या जवळ आणि काय तू बाण मारेला आहे ना त्यापर्यंत तो जात बी नाही म्हणून तू लगेच खसायचा. अर्जुनाचा बाण कसाही जाऊ द्या वा अर्जुना बहुत बढिया अजून दुसरा बाण सोड. म्हणून संगत माणसाला अतिशय महत्वाचे आहे. म्हणून संतनस के संग लागरे आजची बरे. मग भगवंताचं नाम सांगतात राम कृष्ण नामे ही दोन्ही सादरी आणि हृदय मंदिरे स्मराकारे. परंपरेने आलेला एक दृष्टांत आहे. या ठिकाणी भगवान श्री मारुतीरायांचं या ठिकाणी वर्धापन दिवस आहे. काय झालं रामायणातील सर्व युद्ध संपलं प्रत्येकाचं अवतार कार्य पूर्ण होणार होतं आणि कधीही कोणत्या व्यक्तीने कोणत्या लहान मुलाने कुणीही चांगलं काम केलं तर माणूस त्याला बक्षीस देत असतो. बरोबर आहे का कीर्तन चांगलं गेलं का तुम्ही बक्षीसच देणार आहे. हे चांगले म्हटलं का 7 जण बक्षीसच देणार आहे. लहान मुलाने काम ऐकलं का माणूस 2 रुपये 1 रुपये देतो. आणि सर्व सभा बसलेले आहे सर्व या ठिकाणी बसले हनुमंतराय सुद्धा पुढे आहेत आणि हनुमंतराय पुढे असल्यानंतर सगळ्यांना अलंकार दिले जातात वस्त्र दिले जातात सगळं दिले जातं. आणि त्यावेळेस सीता माता विचारते की का हो प्रभू त्या हनुमंताने इतकं केलं. अहो ज्या रावणाच्या घरी देव कामाला होते खंडेराव दाड्या करायचं काम करायचा शनिदेव इंद्रदेव या गाढव आहेत. त्या रावणाची लंका हनुमंतराने जाळली माझा शोध घेतला एवढं मोठं कार्य केलं आणि तुम्ही काही देत नाही. पण कीर्तनकार सांगताना माझ्या दृष्टीने असं सांगतात की म्हणजे मोत्याचा हार दिला. बरोबर की सांगितलं की जो जनक राजाने जो हार सीते मातेला दिलेला होता तो मोत्याचा हार कोणाला दिला हनुमंतरायाला दिला. आणि हनुमंतराय ते फोडायला लागले म्हणे आणि त्यात राम नाही त्यात राम नाही. माझ्या दृष्टीने अर्थ तसा नाही. संत सुद्धा जीवनामध्ये कशाची अपेक्षा करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय असो माऊली ज्ञानोबाराय असो जीवनात कशाची त्यांनी अपेक्षा केली नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही सदैव सोड आम्ही सदैव सदैव सुडके. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला जगद्गुरु तुकोबा म्हटले आम्हाला हा नजराणा नको आमचं धन जर काय असेल ते तुळशी बाळ आहे. म्हणून अपेक्षा ही संतांना देवाकडून आणि मित्राला मित्राकडून नसते. मी ज्यावेळेस पत्रिका वाचल्यानंतर मला एक शिवाजीनगर म्हणून आठवलं म्हणजे वाचलं माझ्या लक्षात आलं. आणि सध्या एक पिक्चर जास्त व्हायरल होतोय तो कोणता पावनखिंड. तर महाराज मित्राची सुद्धा मित्राकडनं काही अपेक्षा नसते. ज्या वेळेस सिद्धी जोहारने सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे पाठवलेलं होतं आणि त्यावेळेस जात असताना यांच्याकडे मोजकं सैन्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांजवळ. सिद्धी जोहर अनेक तोफा ताफाच्या ताफा घेऊन येत होता. त्यावेळेस त्या पावन खिंडीमध्ये त्या खिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ही बाजी प्रभू देशपांडेंनी काय केली
थांबवली आणि मुजरा केला मायबाप. मी थोडं सांगतो, जास्त सांगत नाही. मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर शिवाजी महाराज म्हणतायत का हो काय झालं, तुम्ही मुजरा का करतायत, आपल्याला लवकर विशाळगडावर जायचंय, तुम्ही मुजरा का करतायत. राजे हा शेवटचा मुजरा समजा, नाहीतर याच्यानंतर परत तुम्हाला मुजरा करेल. पण एक काम करा, या ठिकाणी फक्त तुम्ही जा, जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही आणि माझ्या कानावर तोफांचा आवाज येत नाही ना, तोपर्यंत मी एकाही शत्रूला येऊ देणार नाही. काय म्हणता, एकाही शत्रूला मी येऊ देणार नाही महाराज. अनेक त्या मुघलांचं सैन्य मागून आलं, छत्रपती शिवाजी महाराज नाही म्हणत होते. पण बाजी प्रभू देशपांडे म्हणतायत की नाही, तुम्ही जा, तुम्ही गेलं पाहिजे, तुमची गरज आहे, या स्वराज्यासाठी तुमची गरज आहे, तुम्ही जा. जड अंतकरणाने छत्रपती शिवाजी महाराज तिथून जातात आणि त्यावेळेस त्या खिंडीमध्ये बाजीप्रभू उभे राहतात. एका हातात दान पट्टा असतो, एका हातात तलवार असते. तलवार हातातून सुटली की लगेच भाला घेतात, भाला हातातून सुटला की लगेच ढाल घेतात. अंगातून रक्ताच्या रक्त निघतंय, समोरून तोफा येत आहेत. पण त्या येमाला सुद्धा सांगण्याची ताकद काय माहिती का, 5 मिनिटं थांब, या कानावर तोफांचा आवाज आला ना मग तुम्हाला न्यायला येईल. आणि महाराज ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचतायत आणि विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा आवाज येतो आणि सांगतायत देव बाजी पोहोचलोय, बाजी आम्ही पोहोचलोय, तुम्ही या बाजी, आम्ही पोहोचलोय. त्यावेळेस सर्व शस्त्र हातातून सुटतंय आणि बाजी प्रभू हसतायत. हसता याचं नाही की आता शिवाजी महाराज पोहोचले आणि आता आपण जगू, त्यांना आनंद याचा होतोय की आपल्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा शिवाजी महाराजांसारखा अजून राहावा, हे त्यांचं वाक्य आहे. आणि त्यावेळेस ते म्हणतायत, हसतायत, त्यांना जगण्यासाठी ते हसत नाही तर मरण्यासाठी हसतायत. म्हणून अपेक्षा ही मित्राची मित्राकडून कधी नसते. म्हणून आपल्या जीवनात सुद्धा चांगला मित्र मिळावा, नाही तर आज बी मीच पासू, काल बी मीच पासू, परवान देवी मीच पासू, 8 दिन मीच पासू, 9 दिन आहो म्हणे चला आज पासू. आपला तरुण असा नसला पाहिजे की ज्याला धरून लायना पडत. असा तरुण काय कामाचा, ज्याला धरून आणावं लागतं मायबाप. तरुण तर असे असले पाहिजे. म्हणून आपला तो विषय नाही, लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. म्हणून संतांची सुद्धा अपेक्षा नसते. विषय कुठे होता, संतांची सुद्धा अपेक्षा नसते. हनुमंतरायांना सुद्धा काही अपेक्षा नव्हती. तर ते म्हणतात की म्हणे त्या आशुपणामध्ये का कुठेतरी हनुमंतराय ते मणी फोडत होते आणि बघत होती, इथं माझा भगवंत नाही, इथे माझा भगवंत नाही. तर गोष्ट तशी नाही असं माझ्या मनाला वाटतं, बाकीचं मला माहित नाही. वक्ते बाबांच्या तोंडातून ऐकलं म्हणून सांगतो. तर बाबा त्या ठिकाणी म्हटले की हनुमंतरायांनी त्याच ठिकाणी सांगितलं, हो माते मी काय करू, हे माणिक मोठे अलंकार घेऊन मी काय करू, हा भगवंत तर सर्वीकडे आहेच ना, हा बघा या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणून त्यांची कीर्ती आजपर्यंत आहे. म्हणून सांगतात रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. आपल्या हृदयात भगवंताला साठवायचं आहे आणि आपल्या हृदयामध्ये जोपर्यंत भगवंताचं प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत कोणाविषयी प्रेम नाही, सर्वविषयी आपल्या मनात द्वेषच राहू शकतो. त्याच्यासाठी नामस्मरण अतिशय महत्वाचं आहे. मग तो मनुष्य सांगतो का हो महाराज एवढा मोठा संसार आहे, 60,000 वर्ष विश्वामित्राने तपश्चर्या केली, अनेक ऋषी पाहिले, अनेक संत पाहिले, येडका मदन मदन पंचानन धडक माडिले शंकरा. अहो शंकराला सुद्धा सोडलं नाही, एका भिल्लिनीच्या मागे लागली. अरे भिल्लनी के पीछे लगे तोबा तोबा तोबा, अरे भिल्लनी के पीछे लगे तोबा तोबा तोबा, पीछे लगे तोबा तोबा तोबा. आणि यांनी कोणाला सोडलं नाही. आणि मग एवढा मोठा संसार आणि फक्त 2च नाव घ्यायचे, राम आणि कृष्ण, त्याच्याने सुटणार आहे का. तर ते म्हणतात भाऊ तुला काय करायचंय माहिती का, संसार नाही सोडायचा, आपुली आपण आपण
करा सोडवण संसार बंधन तोडावी. फक्त बंधन तोडायची. काय बंधन? बंधन म्हणजे काय माहितीये का? एक माणूस आहे, त्या माणसाला 4 मुली आहे. तुम्ही सांगा बर का, एका माणसाला 4 मुली आहे, परिस्थिती त्याची गरिबीची आहे, साल भरतो, पण त्याने असं म्हणून जावं की 4 मुली आहेत आणि यांचं लग्न कसं काय मी करू, मला दुःख आहे. आहे कोणी असं? आहे का कोणता बाप? 4 मुली, त्यांचं लग्न मी कसं काय करू? आहे कोणी? त्यांच्यापासून मला दुःख आहे. सांगा ना हो, आहे कोणी असं? अजिबात नाही. आणि कोण असं आहे की तो माणूस मला एकच बायको आहे पण दुःख अजिबातच नाही? आहे का? 4 मुली आहे तरी दुःख नाहीये, एकच बायको तरी सुख नाहीये. मग बंधन कोणी निर्माण केले? आपण. एकच स्त्री आहे, कुणाची मामी आहे, कुणाची आत्या आहे, कुणाची बहीण आहे, हे एक बंधनच झाले. आपण जे बंधन निर्माण करून ठेवले ते तोडण्यासाठी सांगतायत. आणि मग ते तोडण्यासाठी हत्यार कोणते लागतायत? रामकृष्ण नामी हे दोन्ही सादरी हृदय मंदिरी स्मराकारी. पहा, एक छोटासा मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. काय झालं माहिती का? नवीनच लग्न झालं. काय? नवीन लग्न झालं. लग्न झालं, कोरोना लागल्या भाऊ. बस कोरोना लागला. कोरोनाने असं शिकून दिलं, असं शिकून दिलं, इंग्लिश बोलायला नाही तिथं. दिल्ली दल्लाल म्हणा, सॅनिटायझर मारा, मास्क लावा, अजून काय सोशल डिस्टन्सिंग ठेवा. हे कोरोनाने माणसाला शिकवलं, ही त्याची करुणा आहे. आणि नेमकं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिलं लॉकडाऊन संपलं, दुसरं लॉकडाऊन अर्ध झालं. तुम्हाला समजतंय ना मी बोललेलो? हा. लग्न झालं आणि त्या सासऱ्याने त्या जावयाला फोन केला आणि जावयाला सांगितलं की हो जावई बापू, 2 महिना बी चालला घ्या, श्रावण बी चालला घ्या, 2 वर्ष घ्या, तुम्ही अजून सासरवाडी उडा नाही. कोण म्हणता असं? सासरा हो, सासरा. त्याने सांगितलं की मामा काय करू म्हणे, माझे सध्या ऑनलाईन काम आहे म्हणे. मग मला ऑनलाईन एकदम जबरदस्त ऑनलाईन काम चालू आहे असं सांगितलं. मला वेळ भेटत नाही, पण एक दिवस पहा, मी रजा बिजा काढल्यानंतर मी येतो. पहिलं लॉकडाऊन संपलं, परत दुसऱ्या वेळेस त्यांनी तसंच केलं. म्हणे का हो तुम्ही ही राहणार ना? म्हणे मी आलो असतो, पण अजून 2 लसा टोचेल नाही आहेत. मला लस अशी नुसती पाणीसारखीच येते लस. पहिले माणूस लसा आल्यानंतर म्हणायचे नाही कंबर माहिंदास गुडघा माहिंदास, आपण लस लेवा नाही. आणि जेव्हा त्यांनी कायदा काढला, लस नेली तिथे रेशन पण पहिले तैलेली सर, पुढे रेशन येऊन पहिले पुढे रेशन दुकानवर. हा माणसाचं खूप वेगळं आहे. आणि असं सांगितल्यानंतर झाले डोस झाले, मला ट्रॅव्हल्स वगैरे सुरू झाल्या. तो पुण्यावरनं निघाला आणि पुण्यावरनं येत असताना त्याने आदल्या दिवशी फोन लावला. कोणाला? तो सासरा. सासऱ्याला फोन लावा, म्हणजे मामा मी शनिवारी संध्याकाळी येतोय. काय सांगितलं त्याने? संध्याकाळी येतोय. तो म्हणे असं आहे का? फोन ठेवला गेला तरी तो फोन सोडेन, फोनला असं करेल, जवळही राहिला म्हणे. सर एवढं प्रेम त्या सासऱ्याचं. शेजारचा माणूस म्हटला अहो फोन येतो, जवळ नाही, ते सोडा असं सांगितलं. मग त्याने काय केलं माहिती का? आता तो गावातला पाटीलच मोठा माणूस होता. मग त्याने जवाई शनिवारी बसणार म्हणजे रविवारी येणार, आणि रविवारी येणार म्हणजे रविवारी सगळ्यांना सुट्टी असते, कीर्तन करायला नसते. तेव्हा असं सांगितलं. मग त्याने काय केलं माहिती का? चोपड्याला गेला. गेल्यानंतर त्याने आचार्याला भेटला. आचार्याला भेटल्यानंतर मोठी लिस्ट बनवली आणि स्वयंपाक करणार म्हणे आधी. आणि आमंत्रण त्यांनी सगळ्यांना दिलं. आमदार पाहिजे, खासदार पाहिजे, शिपाई पाहिजे, पिऊन पाहिजे, हेडमास्तर पाहिजे, मुख्याध्यापक पाहिजे, सर पाहिजे, मास्तर पाहिजे, सगळ्यांना त्याने आमंत्रण दिलं. जिल्हा परिषद काय 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 सगळ्यांना बोलवलं त्याने. असा थाटमाट कशामुळे? का बोला कीर्तनकारी राहता म्हणे सर नाही हो, जवाई जवळ येत होता. त्याने एकदम असा थाटमाट केला, इतका थाटमाट केला की विचारू नका. आणि काय सांगता तुम्ही, रविवारच्या दिवशी त्याला तर बापा बापा 3 वाजताच उठी घ्या तो हिटर. बाईक पहिले तो उठी घ्या, हिटर बी लाई दिलं. आंघोळ वगैरे झाली. सकाळी लगेच त्या बँडवाल्याच्या घरी जाऊन आला. म्हणे भाऊ 9 वाजता गाडी यावं आहे बरं का.
बॅडमिंटन तयार ठेव. तो म्हणे हा. आणि सगळं त्याला सांगितलं. त्याने अनेक फोन केले. मस्त त्याने असा फुलार मागवला, असा जबरदस्त एकदम भारी फुलार वगैरे सगळं आणलं. आणि सगळं आणल्यानंतर स्वयंपाक आता ते आचार्य आला. स्वयंपाक तर असा होता, बापा 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 बापा. आजची फराळ पण सुंदरच होती. तसाच स्वयंपाक होता, एकदम सुंदर असा स्वयंपाक होता. गोल बी गुलाबजामुन होतं, लांब बी गुलाबजामुन होतं, श्रीखंड पण, आम्रखंड पण, लोणचं, आवळानं लोणचं, लिंबूनं लोणचं, कैरीनं लोणचं, सर्व लोणचं, गोड पुरी बी, तिखी पुरी बी, पालक पुरी बी, पनीर पालक पनीर बी, आणि अजून वाटाणा पनीर बी. असा स्वयंपाक आहा, विचारूच नका. सुंदर स्वयंपाक केलेला होता. आणि गेला तो निघला. मग त्यांनी लगेच गावातली सर्व मंडळी जमवले. सर्व मंडळी जमवल्यानंतर त्या फाट्याला गेले काजीपुऱ्याच्या. काजीपुऱ्याच्या फाट्याला आता गाडी येणार होती. आणि गाडी आल्यानंतर तू इकडे देखील तिकडे देखील शिरपूर रस्त्याला गाडी कवळी चोपला. इकडे देखील 5 मिनिटं बाकी होते. आणि 5 मिनिटानंतर गाडी आली. आणि गाडी आल्यानंतर त्याला एकदम असं ब्लड प्रेशर जास्तच झालं. तो म्हणजे बापरे आता सवय उन्हात भू. गाडी थांबली. गाडी थांबल्यानंतर सर्व लोक उतरले. पहिला उतरा जवळ दिसेच नाही. पहिला उतरला, दुसरा उतरला, तिसरा उतरला, चौथा उतरला. गाडी परत थोडी पुढे गेली, परत गाडी थांबली. आणि गाडी थांबल्यानंतर जवळनी बाहेर कंडक्टरचा हात बाहेर निघला खिडकीतून. आणि त्याच्या हातात काय होतं? जवळ चिठ्ठी होती. चिठ्ठी काय होती? चिठ्ठी होती. नीट लक्ष द्या. दृष्टांताकडे पण आणि सिद्धांताकडे पण. त्याच्याकडे चिठ्ठी होती. आणि चिठ्ठी बघितल्यानंतर त्याने ती चिठ्ठी वाचली. मामा, मी दिलगिरी व्यक्त करतो, मला माफ करा. काही कारणास्तव, काही अडचणीमुळे मी येऊ शकत नाही. येऊ शकत नाही तो असा म्हटला ना, त्याला होई घ्या. तसाच घरला येणार ते. आणि घरी आणल्यानंतर ती सासू अजून वरता टेरिसवर होती. आणि जवळ येतील, माय जवळ येतील, ओ बापरे जवळ येतील. हा दखती काहीच नाही, गेलेच धरले राहणार. जवळ ते पत्ताच नाही अजिबात. आणि पाहिलं. मग ती म्हणे काय झालं काय झालं असं बघितलं. आणि बघितल्यानंतर तिने सांगितलं चिठ्ठी वाचली. चिठ्ठी वाचली. ती या कोपराले, तो या कोपराले. आता स्वयंपाक तर सुंदर झालेला होता. पाहुणे मंडळी तर सगळे आलेले होते. मग ते गावातले सरपंच वगैरे म्हणे का हो, आता सर्वात इला गेले, जवळ इथे काही ऊन आले, तुम्ही एक काम करा, आता बसू द्या, पंक्ती बसू द्या. तो म्हणे बसू द्या. तर महाराज लोकांनी इतकं जेवण केलं, इतकं जेवण केलं, कुत्राने सुद्धा पत्रव्यावर राहू दिलं नाही. असं जेवण सुंदर केलं. पण त्या म्हातारीच्या तोंडातून एकच वाक्य, एवढं केलं वाया गेलं, एवढं केलं वाया गेलं, एवढं केलं वाया गेलं. मला खरंच सांगा, एवढा स्वयंपाक केलेला वाया गेलेला होता का? लोकांच्या पोटातच गेला का नाही? सर्व जेवलेच ना. एवढं केलं वाया गेलं कस काय? तर ज्याच्यासाठी केला होता तोच नाही आला, म्हणून तो वाया गेला. तसंच आहे महाराज, हा नरदेह आपल्याला ज्या भगवंताच्या नामस्मरणासाठी भेटला, आपण जर त्याचं नामस्मरण नाही केलं तर आपलं सुद्धा हा जन्म, हे आयुष्य सुद्धा वाया जाईल. म्हणून आपण काय करा, तरी गेला जन्म वाया, तरी गेला विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया.
मग तुम्ही जन्म वाया जाऊ नये मग यासाठी काय करा, रामकृष्ण नावाचं चिंतन करा आणि हे चिंतन केल्यानंतर आपोआप बंधन सुटतील अभंगाच्या. बोले म्हणून आपुले आपण खरा सोडवण संसार बंधन तोडावी. विठोबार कुमारी कुमार कुमारी महाराज सांगतात की आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. का असतं मायबाप त्या भगवंताशिवाय या सृष्टीमध्ये ह्या जगतामध्ये आपलं कुणीही नाही हे सर्वांना माहित आहे. कारण नामदेव महाराज सुद्धा सांगतात अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी म्हणून शरणालो तू ऋषिकेशी. अंतकाळामध्ये ज्यावेळेस मनुष्य जातो ना
त्यावेळेस कुणीही कुणाचं नसतं. अहो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. माऊली ज्ञानोबारायांचा 725वा समाधी उत्सव साजरा केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांची आपण बीज साजरी केली. त्याचं कारण एक आहे, माणूस मेल्यानंतर जो माणूस मरस ना हा तर 10व्याच्या दिवशी ज्यावेळेस न्हावी गावात फिरतो तो त्या माणूसाचं नाव नाही लिहस. कोण लिहस? त्या पोरांना नाव लिहस. म्हणजे 10 दिवसात ते कोणी ओळखत नाही. 15 दिवस महिना झाला का 7 द्वारावरनं त्याचं नाव खाली. म्हणून माणसाने अशी कीर्ती करून जावी, जीवनाला येऊन अशी कीर्ती करून जावी. उत्तमचे उरे कीर्ती मागे. आज कृतायुगामध्ये त्या काळात हॅलो हनुमंतराय जन्माला आले. हा कोणता युग चालू आहे? कलियुग महाराज. 4 युग झाले तरी सुद्धा त्यांची कीर्ती तशीच आहे. गेले दिगंबर ईश्वराने पुटी, गेले दिगंबर ईश्वराने पुटी, जाईना ईश्वर विभूती राहिल्या जगा माझे. 26 अकराच्या घटनेला खूप दिवस झाले. किती दिवस झाले महाराज? खूप दिवस झाले. कमीत कमी किती दिवस झाले? मला चांगला होतोय. तरी सुद्धा 26 अकरा हा दिवस आल्यानंतर प्रत्येक माणूस भावपूर्ण श्रद्धांजली देतो. कुणाला? देशसेवक आहे त्यांना. पुलवामाचं हत्याकांड घडलं त्याला सुद्धा आपण आजपर्यंत सुद्धा श्रद्धांजली देतो. जाता जाता ह्या गोष्टी तर माणसाने सांगितल्याच पाहिजे. वास्तविकता काही कोणी कोणत्या उद्देशाने सांगत असेल आपल्याला माहिती नाही. जसं महाराज आपुल्या इथं अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांनी इतका महत्वाचा अभंग आहे, इतका महत्वाचा अभंग आहे. बाकी ना कीर्तन असे तो 5 कट्टा गेले. बरोबर आहे का नाही? तसं महाराजांचं चरित्र सांगितलं पाहिजे. शेतकरीवर आणि जवानावर तर माणसाने बोललंच पाहिजे. कारण आज आपण ह्या ठिकाणी जर ऐकत आहोत ना तर त्या ठिकाणी ते जागे आहेत. म्हणून मागे व्हिडिओ आले होते, माणसाला थंडी सहन होत नाही. हा थंडी अजिबात सहन होत नाही माणसाला. तर ती एवढ्या बर्फामध्ये असायची. आमचे ते एक महाराज आहे, त्यांचे भाऊ आहे त्या ठिकाणी. एवढे बर्फात होते ते म्हणे आमच्याकडे पावडा असतो, तो पावडाने बर्फ काढावा लागतो, मग पुढला पावडा लागला परत. महाराज इतकी घटना ही दुर्बळ असते, इतकी वाईट परिस्थिती असते. जाता जाता मी छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगून जातो. कारण त्याचं कारण असं आहे, माणसाच्या अंतःकरणाला थोडी टाळ जर ओढली ना तर माणसाचं अंतःकरण जागृत होत असतं. एखादा व्यक्ती आपल्याला खूप दिवसानंतर दिसलाच नाही आणि काही दिवसांनी तो आपल्याला भेटला तर असं वाटत असेल का पोट कापीसन पोट मग घालले हो. तसं महाराज तुम्हाला सुद्धा सांगतो, या देशातला शेतकरी आणि जवान हे अतिशय महत्वाचे आहेत. वास्तविकता आपला अभंगाचा भावार्थ झालेला आहे. एक जवान सीमेवर होता आणि सीमेवर तो जवान असताना मायबाप त्याचं सर्व त्या ठिकाणी कार्य संपलेलं होतं. काही गरज नव्हती त्याला. आता बस उद्या सकाळी आपलं सामान घ्यायचं, पॅक केलेलं सामान उचलायचं, गाडीत टाकायचं आणि आपापल्या गावी जायचं.
आणि महाराज अचानक 1.5 वर्षानंतर त्याचा घरी फोन गेला आणि घरी फोन आल्यानंतर तो फोन आपल्या बापाने उचलला. त्याचा बापाने फोन उचलल्यानंतर, हॅलो कोण बोलतंय? बाबा. त्याने नाव सांगितलं. मी तुमचा मुलगा बोलतोय. कौस्तुभ नाव आहे माझं. मी तुमचा मुलगा बोलतोय. अरे बाबा, इतक्या दिवस झाले तू काही कॉल केला नव्हता, फोन काहीच नव्हतं, SMS सुद्धा तुझा पाठवला नाही तू. अरे घरात लहान मुलगी तुझं नाव काढत असते. तुझी आई तुझ्यासाठी देवापुढे रात्रंदिवस प्रार्थना करत असते. काय झालं असेल माझ्या दादाचं? या ठिकाणी ज्या मी टीव्हीत बघतो, बातम्यांमध्ये बघतो, पेपरामध्ये वाचतो, खूप ऐकायला येतं कानावर, खूप ऐकायला येतं. असं वाटतं तुझं तर त्यात काही झालं नसेल ना. अरे एक नुसता कॉल करायचा असतो ना, नको काही बोलू, फक्त मी आहे म्हणून एवढं सांग, नको जास्त बोलू. बाई सुद्धा तुझी घरात आहे. आणि महाराज त्यावेळेस त्याने सांगितलं की बाबा, उद्या सकाळी मी ह्या ठिकाणावरून बसणार आहे आणि 2 दिवसात मी त्या ठिकाणी पोहोचणार, गावाला पोहोचणार. साताऱ्याला आल्यानंतर मी गावाला येणार असं त्याला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर बापाने फोन ठेवला. खूप आनंद झालेला होता. आनंद त्याचा जगन्नाथ महात्मा होता. पहा, माणसं मला एकाने सांगितलं होतं की तुम्ही कीर्तनात ते सांगता, आज शहीद व्हायना म्हणे, बट्ट गावरडच म्हणे, कालदी कोणी याद काढच नाही म्हणे. तसं नसतं. गुरु माणसात जीवनात गुरु प्रत्येकाला भेटत असतो. गुरुचा देह जर वेगळा असतो तर गुरु एकच असतो, गुरुचं तत्व एक असतं. तसं जो जवान शहीद होतो ना, तो कुणी वेगळा असू द्या, पण शहीद तर जो माणूस होतोच ना, तो कुठेही होऊ द्या, तो होतोच ना. तर महाराज त्यावेळेस त्याला सांगितलं, त्या बापाने सर्व गावात सांगितलं. गावात मंडप टाकलेला होता. लोकांनी आता त्याची सत्काराची आल्यानंतर त्याचा सत्कार करायचा सर्व तयारी केली. बापाने गावात साखर सुद्धा वाटली. आणि साखर वाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बापाच्या मोबाईलवर फोन आला. आणि 9 वाजता फोन आल्यानंतर त्या बापाने तो फोन उचलला. आणि फोन उचलल्यानंतर, काय रे दादा, कुठपर्यंत आलाय तू? बसला का तू गाडीत? व्यवस्थित बसला का? तू किती दिवसात उतरणार आहे? आणि तिकडून त्या मुलाचा आवाज नाही आला, त्याच्या मित्राचा आवाज आला. मित्राचा आवाज आल्यानंतर त्यावेळेस तो विचारतो की बाबा, अहो मी तुमचा दादा नाही बोलत, मी त्याचा मित्र बोलतोय. अहो मग तो बसला का गाडी? निघून गेला का तो? नाही बाबा. का त्याला सुट्टी नाही मिळाली का? अहो बाबा त्याला सुट्टीही मिळाली. मग का हो, तो बसला नाही, त्याला सुट्टी पण मिळाली नाही. मग काय झालं? तो म्हटला बाबा, अहो सुट्टी पण मिळालेली होती आणि तो आता निघणारही होता. या देशासाठी त्याच्या जीवनात काही कार्य राहिलेलं नव्हतं. सर्व त्याने समर्पण केलेलं होतं. सर्व ऋण त्याने या मातीसाठी फेडलेले होते. आता त्याच्या जीवनात काही राहिलेलं नव्हतं. पण काय सांगू तुम्हाला, रात्री ज्यावेळेस तुमचा फोन ठेवला ना, 9 वाजता 10:30 पावणे 11च्या सुमारास आमच्या कॅम्पवर अतिरेक्यांचा हल्ला झाला. त्याचं तर काहीच राहिलेलं नव्हतं. अतिरेक्यांचा हल्ला झाला. आणि हल्ला झाल्यानंतर त्याने सुद्धा हातात बंदूक घेतली. हातात बंदूक घेतल्यानंतर त्याने जागी 4 अतिरेकी ठार केले, 4 दहशतवादी मारून टाकले. खूप मोठं काम केलं त्याने. पण ऐका, त्या 4 दहशतवाद्यांच्या बंदुकीतील 2 गोळ्या त्याच्या छातीवर लागल्या आणि तो आता नाहीये. म्हणून एक सांगतो महाराज, म्हणून माणसाने आयुष्य जगत असताना जो आपल्यासाठी जगतोय त्याचा विचार माणसाने कधीही केला पाहिजे. एक म्हणजे देशातला शेतकरी असो, जवान असो, किसान. शेतकरी म्हणजे किसान. म्हणून आम्हाला सुद्धा आळंदीत सांगायचे की तुम्ही अभ्यास करत असताना आपल्या आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवा आणि मगच अभ्यास करा. मला जीवनातही तसंच झालं. म्हणून या ठिकाणी झालेली जी सेवा आहे मी तुमच्या चरणी समर्पित करतो. तसं तर पाहायला गेलं तर दाखल, पण मी लगीन ना गाणं म्हणाले बहिणीचं लगीन वा 1-1 रुपयावर. पण माणसाचा काळ वेळ हा बदलत असतो. अतिशय सुंदर हा उपक्रम आहे.
या आपल्या गावातील चालत असलेला अखंडारिणम सप्ताह. खरं तर मी आधी वाचलं पाहिजे होतं, पण समजा एखादं नाव लिहतो तो म्हणे आपलं नाव लिहाय चला घर मग त्याच्यामुळे म्हणून या ठिकाणी आमचे मृदुंगाचार्य गोकुळ महाराज, हार्मोनियम वादक नाही आहेत, हा गायनाचार्य मोहन महाराज आणि कपिल महाराज पाटणकर, हरीश महाराज काजीपुरा आणि त्या ठिकाणी पप्पू महाराज सुद्धा आहेत. अनेक या ठिकाणी बऱ्याच जणांची नावं मला घेता येणार नाही. सर्वच आपली ही कार्यकर्ते मंडळी, सर्वांना एकच विनंती आहे, कुणी बोलत असेल बोलू द्या. प्रत्येक गावाला हे चालू आहे. तुमच्या गावाचं मला माहिती नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आसो काळांचे पार आम्हा तयाचे उपकार करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. आपण जर चांगलं काम करत असू तर आपल्याला नाव ठेवणारे 10 जण असतात. पहा, एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या गुरुजीने जर शिष्याला कपडे धुवायला दिले तर तो काय म्हणतो, साबण द्या माले, मोल न घेता साबणी. तुकाराम महाराज सांगतात. एखाद्या धोब्याकडे तुम्ही कपडे धुवायला द्या तर तो धोबी काय म्हणतो, पैसा देऊ माले. पण हा निंदक, हा खळ जो असा असतो तो आपले पापरूपी कपडे फुकटमध्ये देस. म्हणून आपण जर चांगलं काम करत असाल तर चांगलंच काम करा, मागे तुम्ही पाहू नका. या ठिकाणचे छत्रपती शिवाजी महाराजांनी मागे पाहिलं असतं, त्या ठिकाणी तुमचे जे नाव आहेत त्याने राहतात. मग कबीर बायन आलती बायन उसाशी बायन पांघरून बाय असं राहिलं असतं. म्हणून संतांनी सुद्धा मागे पाहिलं नाही, पुढे चालत राहिले. तुम्ही तेच करा. आज तुमचं यावर्षी 8वं वर्ष आहे. अजून 3-4 वर्षांनी एक तप पूर्ण होणार आहे. सुंदर असा उपक्रम आहे. सर्वांच्या चरणावर मी साष्टांग प्रणिवाद करतो. झालेली सेवा या ठिकाणी मी समर्पित करतो. आणि शेवटी ज्ञानोपारा या अभंगाकडे असं म्हणतात, त्या माणसाने शेवटी विचारलं की माऊली, रामकृष्ण हरी हा मंत्र सुद्धा आम्ही जपला, नाम जपलं, आमचं या ठिकाणी संसारातलं बंधनही तुटेल, पण आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही. जे तुम्ही जीवनात जे केलं ते तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही ते करू. अभंगाच्या 3ऱ्या ज्ञानदेव जाने रामकृष्ण ज्ञानदेव जाने रामकृष्ण ज्ञानदेव जाने रामकृष्ण ज्ञानदेव जाने रामकृष्ण हृदय निवाडा हे मूर्ती रया हृदय निवाडा हे मूर्ती रया हे मूर्ती रया आपुली आपण करा सोडवाना आपुली आपण करा सोडवाना हृदय निवाडा हे मूर्ती रया हृदय निवाडा हे मूर्ती रया हे मूर्ती रया आपुली आपण करा सोडवाना आपुली आपण करा सोडवाना
भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा वही परम पद पावेगा वही परम पद पावेगा संसार में होगा संसार वंदन थोड़ा वेगी आपुले आपण करा आपुले आपण करा देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया तुम्ही काय करा रामकृष्ण आम्ही ही दोन्ही साजरी आम्ही काय केलं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया या वारकरी संप्रदाय गाठ्य गुरुवासाठी ज्ञानोपार आहे सप्ताचा दिवसही पहिला आणि ज्ञानोपारही पहिलेच म्हणून ज्ञानोपारायांचा अभंग आपण सेवेसाठी घेतला म्हणून तुम्ही ज्ञानोपारायांचं नामस्मरण करा ज्ञानेश्वरा चंदू महाराज शिरसोळीकर या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमची वेळ झालेली आहे पण नाव माहिती या ठिकाणी मृदुंगाचार्य निखिल महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत मुक्ताईनगर. धन्यवाद जयेश महाराज. आपण खूप सुंदर निरूपण केलेलं आहे. जीवनातून माणसाने मुक्त कसं व्हायला पाहिजे हे तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने पटवून दिलं. त्यासाठी कोणते हत्यार वापरायला पाहिजे ते देखील लोकांच्या अंतःकरणात तुम्ही रुजून दिलंय. आपण किती दिवस जगलो याला काय अर्थ नाही. ते किती दिवस जगलो याला अर्थ नाही. आपण काय करायचं काय नाही करायचं याला जास्त अर्थ आहे. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे हे शिकलं पाहिजे. आणि तुम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगातून लोकांना ते स्पष्ट पटवून दिलेलं आहे. सांगण्याचा भावार्थ असा आहे की इतकं सुंदर निरूपण केलेलं आहे की ते तंतोतंत पटवून दिलेलं आहे. सज्जनो